नमस्कार मंडळी, आज आपण विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्याचे कढी गोळे बघणार आहोत। तर याआधी मी तुरीच्या दाण्याची खिचडी टाकलेली आहे, सोले भात, तर तो सुद्धा तुम्ही माझ्या शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। तर बघा, खूपच मस्त आपले इथे कढी गोळे बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता, हे कढी गोळे बघताच तोंडाला पाणी सुटणारे आहेत, खमंग व चविष्ट। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये, आज वर्षाचा शेवटचा दिवस, तर आम्ही सुद्धा विदर्भातच राहतो। तर बघा, तर मी विदर्भ स्टाईलच तुम्हाला कढी गोळे बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि सिक्रेट पदार्थ वापरून। चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे आपल्याला ताक लागणार आहे। तर इथे मी ताक घेतलेला आहे, फार जास्त फिकही नाही आणि फार जास्त आंबट नाही, साधारण आपल्याला कढी गोळ्यासाठी ताक लागणार आहे। तर इथे मी 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे। तर ह्या तुरीच्या दाण्यासोबत मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3च लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। तर लसूण पाकळ्या फार जास्त घालायच्या नाहीये। तर हे मी मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला गोळे बनवण्यासाठी सोपे जातील। तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणला मी ऑइल लावून घेणार आहे। तर हे आपल्याला ब्रशच्या साहाय्याने इथे तेल लावून घ्यायचं आहे। तर बघा, म्हणजे आपले गोळे खाली या चाळणीला चिटकत नाही, त्यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर तेल लावून झाल्याच्या नंतर आपण इथे गॅसवर गरम करायला पाणी ठेवलेलं आहे गंजामध्ये। तर पाणी छान असं गरम झालं की त्यावर आपल्याला चाळण ठेवून घ्यायची आहे। तर इथे आपण पाणी छान उकळी येईपर्यंत साईडला आपण इथे कोथिंबीर चिरून घेऊया। तर इथे मी मस्त ताजा कोथिंबीर बागेतला स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक असा सुरीच्या साहाय्याने चिरून घेतलेला आहे। तर इथे मी तुरीचे दाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, त्याच्यावरतून मी इथे कोथिंबीर घातलेला आहे। मस्त कोथिंबीरीचा सुगंध आहे, ताजी कोथिंबीर आणि घरची आहे। आणि इथे मी वरतून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर आपल्याला कोथिंबीर आणि हे तुरीचे जे दाणे आहेत काढलेले, ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर त्यानंतर आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चम्मचने 1 ते 1.5 चम्मच बेसन वापरायचं आहे। तर बेसन वापरायचं कारण असं आहे की फक्त तुरीच्या दाण्याचेच गोळे बनत नाहीत आणि ते बनले तरी फुटतात, तर म्हणून फुटू नये, चांगले व्हावे यासाठी आपण इथे बेसन पीठ घालणार आहोत। तर बघा, पोहे खायच्या चम्मचने आपल्याला 2 चम्मच बेसन पीठ घालून छान असं परत एकदा हाताच्या साहाय्याने याला असं एकजीव असं करून घ्यायचं आहे। तर ह्या तुरीच्या दाण्याचे जे गोळे बनणार आहेत, तर ते अगदी सुंदर लागतात खायला। तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हातावर याचे असे गोळे बनवायचे आहे। बघा, मस्त गोलाकार आकारामध्ये छान असे आपल्याला जेवढं आपण तुरीचं हे काढलेलं आहे कूट, तेवढ्या याचे सगळ्या याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर चला तर मग मी हे गोळे बनवून घेईपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, तर सबस्क्राइब करा व तसेच बाजूला बेल आयकॉन आहे, म्हणजेच घंटीचं बटन, त्यावरही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते। तर बघा, मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही, हे तुम्ही पाहू शकत आहे। तर मी अशा पद्धतीने इथे गोळे बनवून घेत आहे, अगदी एकाच हाताने बनतात बघा, दुसऱ्या हाताचा वापरही करायची गरज नाही आणि तेही मस्त होतात। जर तुम्हाला एका हाताने जमत नसतील तर तुम्ही दोन्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। गोळे बनवता वेळेस हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकत नाहीत आणि व्यवस्थित येतात। तर अशा छोट्या आकारामध्ये साधारणतः 1 वाटीचे 10 ते 12 गोळे बनवून तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता की ते झटपट अलगद हाताच्या साहाय्यानेच मस्त बनलेले आहे। तर बघा, खूप छान लागतात हे कढी गोळे खाण्यासाठी आणि हे सीझनमध्येच भेटतात, म्हणून ही कढी गोळे आपले इथे 10 ते 12 गोळे बनवून तयार आहेत। आता आपल्याला हे तुरीच्या दाण्याचे जे गोळे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, वाफेवर असे छान असे शिजवून घ्यायचे आहे। तर बघा,
इथे साधारणतः 10 ते 12 तुरीच्या दाण्याचे गोळे झालेले आहे. छोटे छोटे करून घेतलेले आहे. अगदी मोठेही नाही करायचे आहे, छोटेच करायचे आहे. ते शिजता वेळेस लवकर शिजतात, आतमध्ये कच्चे राहत नाहीत, म्हणून एवढ्याच आकाराचे बनवायचे आहे आपल्याला, लिंबूच्या आकाराचे. कढी करण्यासाठी आपल्याला इथे ताक लागणार आहे. तर इथे मी 1 ग्लास ताक घेतलेला आहे आणि 1 ग्लास ताकामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर हे ताक तुमचं कितपत आंबट आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चम्मच बेसन पीठ घालून घेणार आहे. तर आपल्याला कढी करण्यासाठी याच्यामध्ये ताकामध्ये आपल्याला खालीच असं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर याची गुठळी राहता कामा नये. छान असं फिरवून घ्यायचं आहे किंवा रईच्या साह्यानं करायचं आहे. नाहीतर ते जमत नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. फक्त या ताकामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये. अगदी प्लेन झालं पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, त्याच पद्धतीने. तर इथे मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरंची पेस्ट करून घेतली, कोथिंबीर बारीक चिरलेला, ओवा घेतलेला अर्धा चम्मच, कढीपत्ता 2 ते 3 लवंग घेतलेला आहे आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. तर बघा, तोपर्यंत आपले इथे गोळे वाफेवर बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटे झालेले आहेत. 10 मिनिटाच्या नंतर याचा कलर चेंज झालेला आहे. तर आता हे शिजले की नाही कसे बघायचे, याला हात लावायचा. जर आपल्या हाताला चिटकले नाही तर समजायचं की आपले गोळे इथं बनून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी हात लावल्याच्या नंतर सर्व गोळ्यांना हात लावून चेक करून बघितलं तर हाताला अगदी बिलकुल काहीच राहिलेलं नाही. आता थंड करायसाठी आपण ठेवूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला मेथीचे दाणे घालून घ्यायचे. 10 ते 12 मेथीचे दाणे घालायचे. हा सिक्रेट पदार्थ आहे. कढी याने खूपच मस्त होते, जबरदस्त होते, खमंग होते, टेस्टी होते. तर नक्कीच हे मेथीचे दाणे घालून तुम्ही कढी बनवून पहा माझ्या पद्धतीने. तर मेथीचे दाणे तडतडले की मोहरी घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. त्यानंतर मी जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं घातल्याच्या नंतर लगेच आपल्याला ओवा हातावर क्रश करून आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे. तर जिरं ओवासुद्धा छान तडतडला. आता हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि आल्याचा तुकडा याचं मी वाटण केलेलं होतं. तर हे वाटणसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. याने सुद्धा आपल्या खमंग टेस्ट येते आपल्या कढीला. तर बघा, तेलामध्ये मंद आचेवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कधी पण कढी करता वेळेस गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. लोवरच आपल्याला हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 लवंग घालायचे आहे. लवंग घातल्याच्या नंतर लगेच 2 ते 3 दालचिनी घालून घ्यायचे आहे. ते सुद्धा छान असं मंद आचेवरच तळून घ्यायचं आहे. तर खूपच मस्त लागतात हे कढी गोळे, जबरदस्त लागतात. विदर्भ स्पेशल आहेत हे कढी गोळे. आता आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेले आहे. तर ते सुद्धा छान असे तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपल्या इथे छान असे इथे परतत आहे. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे. ज्यावेळेस आपल्याला ताक टाकायचं आहे त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची असून त्यावर आपल्याला अर्धा चम्मच हळद पावडर घालून घ्यायचं आहे. तर हे हळद पावडरसुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, सर्व साहित्य आपले इथे सर्व जिन्नस टाकलेले मंद आचेवरच छान असे परतत आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर गॅसची फ्लेम ही वाढवल्याच्या नंतर लगेच आपल्याला यामध्ये ताक टाकायचं आहे. छान असा आवाज आला, झणझणीत आपली कढीची फोडणी बसलेली आहे. तुम्हाला आवाजसुद्धा आलेला तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीची फोडणी बसली की मस्त खमंग वास येतो आणि त्यावरतून मस्त हिरवागार बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेतलेला आहे मी. आता सर्वात मेन इन्ग्रेडियंट चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ घातल्याच्या नंतर मस्त छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे कढी उकळी येत्या वेळेस. तर बघा, छान असं 5 मिनिटं एक कढीला उकळी आणायची आहे. तर बघा, मस्त आपल्या इथे कढीला उकळी येत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त मस्त अशी आपल्या इथे कढी दिसत आहे. तर पटकन लाईक करा बरं आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करा. बघा, छान अशी उकळी आलेली आहे. कढी आपली मस्त झालेली आहे, दाटसर झालेली आहे, छान झालेली आहे. तोंडाला पाणी सुटेल अशी जबरदस्त आपली इथे खमंग चवीची इथे कढी बनवून तयार आहे. कढीला उकळी येताच आपल्याला त्यामध्ये
जे गोळे बनवलेले आहे आपण तुरीच्या दाण्याचे, ते आपल्याला दाणे ते गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर आपले जे गोळे आहे ते थंड झालेले असायला हवेत. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्या उकळी आलेल्या कढीमध्ये गोळे सोडायचे आहे. तर आता आपण हे एक एक गोळे थंड झालेले आहेत तर कढीमध्ये घालून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मस्त मस्त जबरदस्त आहे. तर हे कढी गोळे आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. मस्त खूपच भारी लागतात हे कढी गोळे. तर तुम्ही हे कढी गोळे जर केले ना तर अगदी 2 मिनिटातच फस्त करसाल ही कढी गोळी. खूपच मस्त लागतात आणि एक वेळेस जर बनवले माझ्या पद्धतीने तुम्ही तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच कराल. तर हे कढी गोळे कसे वाटले ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा तुम्हाला कढी गोळ्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलनुसार सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकॉन त्यावरही क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.